घ्या दादा, पुढे पुढे घ्या सर. विधवा परित्यक्ता आणि ज्या घटस्फोटित महिला आहे या महिलांचं पुनर्विवाह व्हावं यासाठी सातत्यानं मानस फाउंडेशन ही जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात काम करत आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक DS लहाने सर आपल्यासोबत आहेत आणि आज मेहकरमध्ये या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. सर काय सांगाल, आतापर्यंत किती जोडप्यांची लग्न लावलेली आहे? आम्ही या एकल महिलांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकावा या उद्देशाने एकल महिला सन्मान चळवळीच्या अंतर्गत त्यांचे पुनर्विवाह घडून आणलेत आणि हाचा जो आहे तो 6वा हा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे. याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 11 एप्रिल 2022 मध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आम्ही याची सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या गेल्या 4 वर्षामध्ये आमच्या अंतर्गत 130 विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिलांचे विवाह संपन्न झाले आणि ते अत्यंत सुखा समाधानाने ते नांदतायत. ज्या महिलांना अपत्य होती ते अपत्य सुद्धा त्या मुलांनी स्वीकारले आणि त्या महिलांना तर पती मिळालाच पण त्यांच्या मुलांना सुद्धा बाप मिळाला, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. सर आज जे आहे आज या ठिकाणी जे वधूवर या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत, तर त्यांचंही मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर मला सांगाल की आपला जो पुनर्विवाह जे आज या ठिकाणी होऊ घातलेला आहे तर याची नोंदणी वगैरे काय आपण केलेली होती काय आणि काय नेमकं कारण होतं तुमचा पुनर्विवाह करावा? माझे मिसेसनं ॲक्सिडेंटमध्ये मरण पावल्यामुळे 2024 मध्ये सिंदखेड राजा येथे मानस फाउंडेशनमध्ये तिथं एक हे घेण्यात आलं, कार्यक्रम घेण्यात आला होता. घटस्फोटित जर महिला असेल, तिला अपत्य जर असेल तर मी स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि मला तशी मनमिळावू समजून घेणारी पाहिजे म्हणून मी तिथं नाव नोंदवले होते. त्या फाउंडेशनचे अध्यक्ष DS लहाने सरांनी मी त्यांच्या संपर्कात राहिलो आणि त्यांनी त्यांच्या मार्फत मला एक स्थळ जोडून दिलं आणि माझी होणारी मिसेस जी आहे सुनीता प्रभाकर जाधव, हे देऊळगाव राजा येथील धोत्रानंदी गावातील असून त्यांचे घटस्फोटित झालेले असून तर आम्हाला तिला मुलगी असून मी मुलगी पण माझी म्हणून स्वीकारली. मला स्वतः 2 मुलं आहेत आणि आम्ही सरांच्या संपर्कात येऊन या कार्यक्रमासाठी आवर्जून हे राहून आम्ही लग्न करण्यासाठी इच्छुक झालेले आहोत. निश्चितच पुनर्विवाह होत असला तरी या ठिकाणी दोन्ही दाम्पत्यांना अपत्य आहे. या अपत्यांचा स्वीकार जो आहे तो या दोन्ही दाम्पत्यांनी केलेला आहे. तर मला सांगाल की तुमचे लग्नाच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? माझा डिवोर्स झालेला आहे, मला एक मुलगी आहे, मुलीचंही लग्न झालेलं आहे माझ्या आणि सरांनी मला स्वीकारलेलं आहे. आता निश्चित तुमच्या जीवनात आनंद वाटतो तुम्हाला? हो सर, नक्कीच. निश्चितच. तर हा जो जीवनाचा आयुष्याचा जो आनंदाचा क्षण आहे तो यांच्या जीवनात पुन्हा एकदा फुललेला आहे. आणि एक प्रश्न सर आपल्याला आहे की आता सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीत मुलांना मुली मिळणं हा फार मोठा म्हणजे अशक्य अशी बाब या ठिकाणी झालेली आहे आणि बरेच असे कारण देखील या ठिकाणी पुढे आले की बऱ्याचशा युवकांनी देखील मुली मिळत नसल्यामुळं आत्महत्या देखील केलेल्या आहेत. तर अशांना आपण काय संदेश द्या? खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये म्हटलं तरी हरकत नाही की एक वेगळी समस्या पुढे राहिली की मुलींचे जन्मदर कमी झाले आणि मुलांचे जन्मदर वाढले. त्यामुळं लग्नाला मुली मिळणं खूप कठीण झालंय. पण अशा परिस्थितीमध्ये एकीकडे ही परिस्थिती आहे, मुलांना मुली मिळत नाही, आणि दुसरीकडे ही परिस्थिती आहे की प्रत्येक गावामध्ये 5-25 महिला अशा आहेत की ज्या एकाकी जीवन जगतायत. त्यांना एखाद दुसरं बाळ आहे आणि त्या एकाकी जीवन जगतायत. माझं म्हणणं असं की या तरुणांनी जर त्या विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिलांच्या मुलांना स्वीकारून त्यांच्यासोबत जर लग्न केले आणि समाजाने जर याला स्वीकृती दिली तर या मुलांचा सुद्धा प्रश्न मिटू शकतो
आणि या महिलांचा सुद्धा प्रश्न मिटू शकतो. दोघांना सुद्धा एकमेकाचं आयुष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीनं घालवता येऊ शकतं आणि ती चळवळ आम्ही या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवतोय आणि बऱ्यापैकी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला यश त्यामध्ये येत आहे. आज 130 महिलांची लग्न लागली आहेत आणि त्या मुलांना बाप मिळाला याचं समाधान खूप मोठं आपल्याला सांगून जाते. निश्चितच तर ही पुनर्विवाहाची जी चळवळ आहे ती आता बुलढाण्यापासून सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अशा चळवळीची नितांत गरज आहे. कारण मागील काही काळामध्ये युवकांनी देखील मुली मिळत नसल्यामुळं आत्महत्या केल्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात दिसू लागलेल्या होत्या. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.